ओके. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रणित खोत आहे. श्री गणेश क्लासेसमध्ये गेले 5 वर्ष मी 11वी 12वी सायन्सला मॅथ्स हा सब्जेक्ट शिकवतो आहे आणि गेले 2-3 वर्ष स्कूल सेक्शनला म्हणजेच 5वी ते 10वीलाही मॅथ्स हा सब्जेक्ट शिकवतो आहे. तर आजचं हे लाईव्ह सेक्शन घेण्यामागचं कारणच असं आहे की जसं आपल्याला माहिती आहे की गेले काही दिवसांमध्ये 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. तर खूप साऱ्या मुलांच्या मनात एक कन्फ्युजन असतं की आत्ता काय. कारण की कसं असतं की 10वीला मुलगा असला किंवा 12वीला मुलगा असला की वर्षभर तो ऐकत असतो की हे वर्ष तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे करिअरच्या दृष्टीने, हे वर्ष फार इम्पॉर्टंट आहे, तुला मेहनत घ्यायची आहे. पण वर्ष जातं, तो मेहनत घेतो, त्याच्या मेहनतीनुसार एक दिवस त्याचा रिझल्टही लागतो आणि नेमकं काय होतं की रिझल्टनंतर त्याच्या मनामध्ये दुविधा असते, कन्फ्युजन असते की आत्ता काय, रिझल्टनंतर काय. कारण की त्याच्यानंतरचं कोणच बोलत नाही आहे. हे पूर्ण एक हाईप जी असते आपली, ती एक कंप्लीट हाईप फक्त त्या वर्षापुरती, स्पेसिफिक वर्षापुरतीच असते. त्या वर्षानंतर काय, त्या वर्षानंतर तुम्हाला काय नेमकं करिअर कुठे करायचं हे कोणच काय बोलत नाही. कारण की कसं असतं की ज्याला काहीच माहीत नसतं ना, आपले रिलेटिव्समध्ये पण ज्याला कोणालाच काहीच माहीत नाही, त्यातलं काहीच नॉलेज नाही, तो फक्त आपलं त्यालाच बोलतो की हां 10वीचं वर्ष आहे महत्त्वाचं आहे, 12वीचं वर्ष आहे महत्त्वाचं आहे, मग मेहनत घे. ते पुढचं कोणच सांगत नाही. तर ते कन्फ्युजन कुठे ना कुठेतरी मुलांच्या मनातून दूर झालं पाहिजे. त्यासाठी श्री गणेश क्लासेस, जसं आपल्याला माहितीच आहे की गेले 6 ते 7 वर्ष हे एज्युकेशन इन आवर सोसायटी हे गोल, हे एम घेऊन वाटचाल करत आहे. आणि ह्या लॉकडाऊनच्या किंवा ह्या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्येही ते थांबलेलं नाही आहे कुठेच. गेले 2 ते 2.5 महिने SGCचे सायन्स आणि कॉमर्सचे रेग्युलर लेक्चर ऑनलाईन चालू आहेत. ऑलमोस्ट मला वाटतं 20 ते 25% सिलेबस होत आलेला आहे. सो तिथे कुठेच थांबलेलं नाही आहे आम्ही. पण आता ऑब्वियस काही दिवसामध्ये 11वीची बॅचेस ही सुरू होतीलच. मग त्यासाठी 11thच्या मुलांना काही त्याच्या आधी त्यांची ॲडमिशन प्रोसिजर आहे, त्यांची काही त्यांना कोणती स्ट्रीम घ्यायची आहे, त्याच्यानंतर ॲडमिशनसाठी फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, काहीही हेल्प असेल, काहीही क्वेरी असेल तर त्या क्वेरीजसाठी SGC इज ऑलवेज अवेलेबल आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे, विनाशुल्क तुम्ही डायरेक्टली SGCचे संचालक जे आहेत श्री वैभव बिलारे सर, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर 8898850118. परत एकदा नंबर सांगतो, 8898850118. ह्या नंबरवर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना मेसेज किंवा कॉल करू शकता आणि त्यांना तुम्हाला जी हवी ती माहिती तुम्ही त्यांना विचारू शकता. तसेच आपला क्लासेस हा जिजामाता नगर नितीन कंपनीच्या जवळ आहे. तुम्ही गुगलवरती लोकेशन चेक करू शकता आणि तुम्हाला हवे तेव्हा लॉकडाऊनमध्ये तुमच्या सोयीनुसार किंवा नजीकच्या काळामध्ये तुम्ही कधीही आपल्या लोकेशनवरती येऊन क्लासला भेट देऊ शकता. पण त्याच्या आधी वैभव सरांना कॉन्टॅक्ट करा. सो जसं मी सांगितलं की SGCचा एज्युकेशन इन आवर सोसायटी हे एकच मोठं किंवा हा एकच गोल आहे. तर जे वैभव सर आहेत त्यांचं विजनच असं होतं की मला वाटतं की एक रेअरच असा क्लासेस आहे ज्याचे संचालक हे मास्टर्स झालेले आहेत. मला वाटतं की तुम्हाला फार कमी असे क्लासेस मिळतील ज्याचे संचालक, जे क्लास स्वतः चालवत आहेत, ते स्वतः शिकवतात आणि ते स्वतः मास्टर्स आहेत. त्यांनी इंजिनिअरिंग केलेली आहे, त्यानंतर मास्टर्स केलेलं आहे, ME केलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, स्वतः इंजिनियर आहेत, ते जॉब करतात आणि क्लास चालवतात. तर त्यांचं विजन असं आहे की त्यांनी सायन्स आणि कॉमर्ससाठी असे जे काही सायन्स आणि कॉमर्सला शिक्षक शिकवतात ते स्वतः त्या फील्डमध्ये आहेत. ही पण एक रेअर जी कधीच तुम्हाला कोणत्याच मला वाटतं की दुसऱ्या कोचिंग क्लासेसमध्ये मिळणार नाही की जे त्या फील्डमधले शिक्षक आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे बाकीचे शिक्षक शिकवतात, जसं आमच्याकडे सायन्सला फिजिक्ससाठी अक्षय सर आहेत, ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत. सूर्यकांत सर आहेत, तेही सायन्स फील्डमधले आहेत. ऑलमोस्ट सगळे शिक्षक ह्यांचा एक्सपिरियन्स हा 4 वर्षापेक्षा जास्त आहे आणि सगळे त्या फील्डमधले असल्यामुळे कसं आहे की मुलांनाही एक सोयीस्कर होतं की त्यांचे डाऊट आणि सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात क्विकली. सो मला वाटतं की ह्या एक रेअरस्ट गोष्ट आहेत. तर त्याच एम आणि गोलशी निगडीत जेव्हा आमच्या सगळ्या शिक्षकांचं डिस्कशन झालं की आता 12वीचे लेक्चर तर चालू आहेत, तर 11वीच्या मुलांसाठी काहीतरी आपण गाईड केलं पाहिजे. सो त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हे
डिस्कशन घेऊन आलो आहे, हा लाईव्ह सेशन घेऊन आलो आहे की 10वीनंतर काय, तुम्हाला 12वीनंतर काय ते गायडन्स घेऊन येतो आहे. तर मला वाटतं की सगळ्यात पहिला मुद्दा आपण जो लक्षात घेतला पाहिजे की 10th नंतर आणि 12वीनंतर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टीकडे विचार नका करू. म्हणजे जे स्टुडंट्स आता 10thला आहेत त्यांनी 10वीनंतर मला काय करायचं आहे, 10वीनंतर मला कोणती स्ट्रीम घ्यायची आहे, फक्त सायन्स, कॉमर्स, आर्ट्स 3 गोष्टी आहेत, पण तेवढ्यापुरतीच विचार करू नका तुम्ही, असं मला वाटतं. कारण की त्याच्या मागचा मुद्दा काय नीट समजून घ्या की तुम्ही आत्ता काहीही घेतलं, कोणतीही स्ट्रीम घेतलीत, कॉमर्स घेतलीत किंवा सायन्स घेतलीत, घ्यायची आहे म्हणून ॲडमिशनची डेट जवळ येते, क्लोज होते, त्यासाठी तुम्ही जर पटकन घेतलात आणि नंतर तुम्हाला 12वीनंतर तुम्हाला कळलं की मला करिअर वेगळ्या गोष्टीमध्ये करायची आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे आणि तुम्ही आता कॉमर्स फील्ड घेतलीत तर मला वाटतं की ते फार चुकीचं ठरेल, ते फार रिस्की ठरेल. त्यामुळे पहिले करिअर ऑप्शन्स 12वीनंतरचे काय समजून घ्या की हे करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत 12वीनंतर कॉमर्ससाठी, सायन्ससाठी. मग तुम्हाला जो करिअर ऑप्शन निवडायचे त्या अकॉर्डिंग तुम्ही 10वीनंतर तुमची स्ट्रीम किंवा तुमची ब्रांच आहे ती तुम्ही सिलेक्ट करा. मग त्यासाठी काय आहे की 10वीनंतर आपल्याकडे सायन्स आहे, कॉमर्स आहे आणि आर्ट्स आहे प्रामुख्याने. ठीक आहे. सो आता सायन्ससाठीचे जे काही ऑप्शन्स आहेत ते मी सांगतो, बिकॉज मी स्वतः सायन्स फील्डमध्ये आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे. आत्ता स्वतः मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आहे जॉब करत. सो मी जे काही तुम्हाला आफ्टर सायन्सचे जे काही ऑप्शन्स आहेत ते मी सगळे तुम्हाला सांगतो. आफ्टर कॉमर्ससाठी जे काही ऑप्शन आहेत त्यासाठी अमित सर जे कॉमर्स सेक्शनचे सर्व आहेत त्यांचा एक सेशन संध्याकाळी 5 वाजता लाईव्ह आहे. सो तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता आणि तुमच्या ज्या काही कॉमर्स नंतरचे डाऊट्स किंवा क्वेरीज आहेत त्या तुम्ही त्या सेशनमध्ये तुम्हाला भेटून जातील. सो आता मी सायन्स सेक्शनचे सायन्स नंतरचे जे काही तुमचे करिअर ऑप्शन्स आहेत ते मी वन बाय वन सांगतो तुम्हाला आणि जेवढं डिटेलमध्ये सांगता येईल तेवढं सांगतो. इन डेप्थ सांगता येणार नाही कारण की प्रत्येक कोर्सची आपली वेगवेगळी खूप डिटेल्स आहेत. सो मी जेवढे सांगता येईल तेवढे सांगतो आणि तुम्हाला त्याच्यानंतरही जर काही डाऊट असेल तर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. जसं मी वैभव सरांचा आधी नंबर सांगितला, परत एकदा नंबर सांगेल मी त्यांचा आणि तो आपल्या पेजवरती पण आहे. सो तुम्ही त्या नंबरवरही तुम्हाला अजून इन डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता. पण एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला की काय काय करिअर ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. सो मग आपल्या पॉईंटवरती येऊया आपण की करिअर ऑप्शन्स आफ्टर 12th सायन्स. ठीक आहे. आता 10वीच्या मुलांनीही ऐका, ज्यांना 12वीनंतर सायन्समध्ये जे ऑप्शन्स आता मी सांगणार आहे त्या ऑप्शन्समधला एकही करिअर ऑप्शन जर त्यांना चूज करायचं आहे तर त्यांनी 10वीनंतर सायन्स घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता सर्वप्रथम सायन्समध्ये कोणते ऑप्शन्स आहेत तर सायन्समध्ये पहिला ऑप्शन जो मी सांगतो इंजिनिअरिंग. आफ्टर 12th सायन्स तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. इंजिनिअरिंगमध्ये खूप साऱ्या स्ट्रीम्स आहेत. मग ते मेकॅनिकल आहे, इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, EXTC, इलेक्ट्रॉनिक्स, प्युअर इलेक्ट्रॉनिक्स आहे, IT, कॉम, अशा बऱ्याच साऱ्या आहेत. तर इंजिनिअरिंग असण्यासाठी पहिला क्रायटेरिया म्हणजे तुमचा जो 12वीला सब्जेक्ट होते ते सब्जेक्ट तुमचे PCM असले पाहिजेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि फिजिक्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी ह्या 2पैकी एक ग्रुप असणं कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही सायन्सला असणे गरजेचं आहे आणि सायन्सला असल्यानंतर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हा ग्रुप तुमचा असणं इम्पॉर्टंट आहे. 4 वर्षाचा कोर्स आहे इंजिनिअरिंग. बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस आणि ऑटोनॉमस कॉलेज जे असतात त्यांच्या काही आपल्या स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम पण असतात. त्याबरोबर तुम्हाला JEE आणि CETसुद्धा कंपल्सरी आहे. सो हे झालं इंजिनिअरिंगचं. देन आफ्टर इंजिनिअरिंग तुम्ही BE नंतर ME करू शकता आणि इफ एनीवन इंटरेस्टेड देन PhD करू शकता. सो त्याचे आपले खूप फायदे आहेत. सो हे इंजिनिअरिंगचं झालं. त्यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे तो आता मेडिकल फील्डकडे. आता मेडिकल बोललो की आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की डॉक्टर अँड मेडिकल शॉप चालवणारा फार्मासिस्ट ह्या 2च ऑप्शन माहिती आहेत. बट ॲक्च्युली मेडिकलमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आता मी ऑप्शन्स रीड करतो मेडिकलमध्ये. तर मेडिकलमध्ये पहिलं आहे सगळ्यात पहिले MBBS. MBBS अर्थातच बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी, बॅचलर ऑफ मेडिसिन अँड सर्जरी. तर MBBS हा 5 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये त्यासाठी तुम्हाला ग्रुप लागतो तो आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी ह्या 2पैकी एक कोणताही ग्रुप असेल तर तुम्हाला हा ऑप्शन चूज करू शकता तुम्ही. ह्याच्यासाठी तुम्हाला नीट
एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी आहे, त्याचा स्कोर आणि 12th स्कोर त्या बेसिसवरती तुमचं ॲडमिशन होणार आहे. मेडिकलमध्येही सेम, काही प्रायव्हेट कॉलेजेस त्यांची स्वतःची पण एंट्रन्स एक्झाम असते, तीही तुम्हाला क्लिअर करावं लागते. त्याचबरोबर नीट, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशनने तुमचं ॲडमिशन होऊ शकतो. सो मेडिकलमधला पहिला ऑप्शन झाला MBBS. सेकंड ऑप्शन जो आहे तो आहे BDS अर्थातच बॅचलर ऑफ डेंटिस्ट. सो डेंटिस्टमध्ये ज्यांना कोणाला करिअर करायचं आहे ते त्यांनी BDS चूज करू शकता. सो BDSमध्ये तुम्हाला 4 वर्षाचा कोर्स आहे तुमचा आणि 4 वर्षाच्या कोर्समध्ये तुम्ही BDS कंप्लीट करू शकता. अर्थात त्यालाही नीट लागते आणि त्याच्यानंतर BDS नंतर तुम्ही मास्टर्स करू शकता. जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही मास्टर्स करू शकता अँड त्याच्यानंतर तुम्ही कुठेही स्वतःचा क्लिनिक टाकू शकता ॲज अ डेंटिस्ट किंवा कुठल्याही चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकता ॲज अ डेंटिस्ट. सो हा होता BDS. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तुमचा होमिओपॅथी अर्थात BHMS. BHMSसाठीही तुम्हाला कंपल्सरी नीट लागते अँड हा कोर्स आहे ऑलमोस्ट 5.5 इयर्सचा. 5.5 इयर्समध्ये 4.5 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्षाची तुमची इंटर्नशिप आहे. ठीक आहे. सो अशा 2 पार्टमध्ये आहे तो. इंटर्नशिप कंपल्सरी लागते तुम्हाला. देन तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त प्रायव्हेट कॉलेजेसचे एंट्रन्स एक्झाम मोस्टली नसतात. सो तुम्ही नीटने तुमचा स्कोअर चांगला ॲप्लिकेबल असेल नीट एक्झाममध्ये तर तुम्ही चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. देन नेक्स्ट येतो वेटरनरी अर्थात ॲनिमल डॉक्टर्समध्येही ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे, आजकाल सिटीजमध्ये ऑनगोईंग आहे, तर तुम्ही हा ऑप्शन चूज करू शकता. ह्यालाही नीट लागते अँड 3 to 5 इयर्सचा हा कोर्स आहे. ऑलमोस्ट 3 to 5 इयर्सचा कोर्स आहे. ह्यालाही तुम्हाला हे सगळे कोर्सेस जे मी सांगतो हे सगळे PCB कंपल्सरी ग्रुप लागेल तुम्हाला, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. द नेक्स्ट कोर्स इज बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. जे फिजिओथेरपीचे फिजिकल थेरपी देणारे डॉक्टर्स असतात त्यांच्यासाठी ते बनण्यासाठी तुम्हाला बॅचलर ऑफ फिजिओथेरपी कोर्स करावा लागतो. सो तो कोर्स ऑलमोस्ट आहे 4 इयर्सचा. त्याच्यासाठी तुम्हाला नीट अँड CET कंपल्सरी आहे अँड नीटमध्ये तुमचा स्कोअर त्या मेरिटमध्ये असेल तर तुमचं ॲडमिशन होऊ शकते आणि तुम्ही फिजिओथेरपी कंप्लीट करू शकता. सो फिजिओथेरपी ही ऑनगोईंगमध्ये आहे, ऑलमोस्ट ऑनगोईंगमध्ये आहे, कारण की बरेचसे जे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्यांचा एक स्पेसिफिक पार्ट असतो, स्पेसिफिक डिपार्टमेंट असतं फिजिओथेरपीसाठी. सो तेही ऑनगोईंग आहे. सो ऑलमोस्ट जे मी आता तुम्हाला 5 मेडिकलमधले फर्स्ट प्रायोरिटी 5 ऑप्शन सांगितले डॉक्टर बनण्यासाठी. इफ यू वॉन्ट टू बी अ डॉक्टर तर 5 वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आणि 5 वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी तुमचं ऑलमोस्ट सगळ्यासाठी PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी ह्या 2पैकी एक ग्रुप कंपल्सरी पाहिजे आणि नीट एक्झाम पाहिजे. सो ह्या 2 गोष्टी आहेत. ह्याच्यानंतर मेडिकल फील्डमध्ये अजून काही ऑप्शन्स आहेत. अजून 2 ऑप्शन्स आहेत, 2 डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत, ते प्रामुख्याने सांगतो. त्याच्यामधला अजून नेक्स्ट ऑप्शन आहे फार्मसीमध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता. पहिले D-Pharmacy, त्यानंतर बॅचलर ऑफ फार्मसी जी डिग्री आहे. डिप्लोमा हा 2 वर्षाचा असतो आणि डिग्री ही 4 वर्षाची असते. सो तुम्ही ऑलमोस्ट जर 12th नंतर तुम्ही डायरेक्ट डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता. जर तुमचा स्कोअर कमी असेल तर तुम्ही डिप्लोमा करून देन डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता. जर आता फार्मसी म्हटलं की फक्त मेडिकलच मध्ये जॉब असं नाही आहे. फार्मसी डिपेंड ऑन तुमची चॉईस. फार्मसीमध्ये तुमचा फार्मसी झाल्यानंतर तुम्हाला एक लायसन्स भेटतो. त्या लायसन्सवरती तुम्ही स्वतःचं मेडिकल टाकू शकता किंवा तुम्ही मेडिकलमध्ये जॉब करू शकता किंवा एका चांगल्या असं बोलतो ड्रग कंपनी असते, त्या ड्रग कंपनीमध्ये तुम्ही केमिकल ॲनालिसिस्ट किंवा MR अशा 2 कोणत्याही पोस्टवरती लागू शकता. सो त्याच्यासाठी तुम्हाला फार्मसी हा ऑप्शन कंपल्सरी आहे. सो हे झालं फार्मसीचं. देन फार्मसीनंतर आहे नेक्स्ट ऑप्शन इज नर्सिंग. नर्सिंगमध्ये 2 कॅटेगरी आहेत. एक आहे ऑक्झिलरी नर्सिंग माइल्ड वायफरी अँड दुसरा आहे जनरल नर्स माइल्ड वायफरी. तो ANM आणि GNM. ANM आणि GNM हे 2 ऑप्शन आहेत. ANM हा डिप्लोमा 2 इयर्सचा आहे आणि GNM हा ऑलमोस्ट 4 इयर्सचा आहे. सो दोन्हीपैकी तुम्ही काही ऑप्शन करू शकता. तर बेटर मोस्टली कधी सेकंड वाला असतो तो 3.5 इयर्सचा आहे तो. त्याच्यानंतर तुम्ही BSc, हे झाले मेडिकलचे ऑप्शन्स. नेक्स्ट ऑप्शन इज BSc.
आता बी एस सी म्हटलं की स्टुडंट्स बी एस सी नंतर एक्झॅक्टली बी एस सीमध्ये माझं करिअर काय हे डिसाईड करत नाहीत. बी एस सीमध्ये खूप साऱ्या ब्रांचेस आहेत, वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. प्लेन बी एस सी आहे, ॲग्रिकल्चर बी एस सी आहे, स्पेसिफिक सब्जेक्ट घेऊन स्पेशलाइज बी एस सी करू शकतो. ऑलमोस्ट खूप सारे आहेत. सो बी एस सीमध्ये तुम्हाला करिअर ऑप्शन्स एक लक्षात ठेवा की बी एस सी नंतर तुम्ही एम एस सी करून देन पी एच डी केली तर तुम्ही ऑलमोस्ट सायंटिस्ट आणि रिसर्च त्या फील्डमध्येही जाऊ शकता. सो कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बी एस सीपासून सुरुवात करायला हरकत नाही. बी एस सीला तुमचा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी कोणताही ग्रुप असेल तर चालेल. डिपेंडन तुम्हाला बी एस सीला कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ते. सो त्याच्यानंतर तुम्ही रिसर्च ॲनालिसिस जसं मी सांगितलं किंवा टीचिंग फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, सायन्समध्येच पण टीचिंग फील्डमध्ये इंटरेस्टेड आहे. सो तुम्ही तिकडे जाऊ शकता. तुम्ही बी एस सी एम एस सी एका स्पेशलाइज सब्जेक्टमध्ये करू शकता, टीचिंग फील्डमध्येही जाऊ शकता किंवा रिसर्च ॲनालिसिस किंवा केमिस्ट हे ऑप्शन्स बी एस सीकडून ओपन आहेत तुम्हाला. सो हे जे मोस्टली जे ऑप्शन मी सांगितलं त्यातले काही ऑप्शन्सच आपल्याकडे जनरल कॅटेगरीमध्ये बोलले जातात. बाकीच्या ऑप्शन्सवरती आपण बोलत नाही किंवा डिस्कशन करत नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आणखी एक करिअर ऑप्शन आहे ज्यांना डिफेन्समध्ये जायची इच्छा असते बट सायन्स साईडमध्ये जातात. सायन्स साईडमधून ही डिफेन्सला ऑप्शन आहे. तुम्ही सायन्स साईड घेतली असेल 12th तर त्याच्यानंतर NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक इन्स्टिट्यूट आहे जी ट्रेन करते ऑफिसर्सला, क्लास 1 ऑफिसर्स. क्लास 1 ऑफिसर्स. सो क्लास 1 ऑफिसर जर तुम्हाला बनायचं आहे मिलिटरीमध्ये, एअरफोर्समध्ये किंवा नेव्हीमध्ये, सो तुम्हाला NDAची एक्झाम द्यावी लागते आणि त्या एक्झामसाठी कंपल्सरी आहे की तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ह्या सब्जेक्ट तुम्हाला असले पाहिजेत. सायन्स सब्जेक्ट तुम्हाला असलेच पाहिजेत 12th किंवा 11thला. आणि त्याची जी एक्झाम असते त्या एक्झाममध्ये 900चा काहीतरी पॅटर्न असतो, 900 मार्क्सचा. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि इंग्लिश ह्या 4 सब्जेक्टवरतीच क्वेश्चन विचारले जातात. सो तुम्हाला डिफेन्समध्ये जरी NDAची एक्झाम द्यायची असेल तरीसुद्धा तुम्हाला ह्या सब्जेक्टचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. अर्थातच तुम्हाला सायन्स साईड कंपल्सरी आहे. सो हा एक डिफेन्सचा ऑप्शन आहे. ज्यांना डिफेन्समध्ये जायचं आहे त्यांनी सायन्स साईडहून तुम्ही डिफेन्समध्ये क्लास 1 ऑफिसर बनू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे कमर्शियल पायलट. कमर्शियल पायलटसाठीही तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हा ऑप्शन कंपल्सरी लागतो, हा ग्रुप कंपल्सरी लागतो. हा ग्रुप असेल तर त्याच्यानंतर कमर्शियल पायलटसाठी कसं आहे की कमर्शियल पायलटसाठी खूप प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत, इंडियामध्ये आहेत, फॉरेनमध्ये आहेत. तुम्ही कुठेही ॲडमिशन घेऊ शकता. त्याची जास्त असं स्पेसिफिक क्रायटेरिया नाही आहे बट ऑलमोस्ट तुमचा ग्रुप फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याची फीज थोडीशी जास्त असते अँड तो जर झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला एक स्पेसिफिक टाईम पिरियड असतो. तो टाईम पिरियडचा एक्सपिरियन्स तुम्हाला आला त्या इन्स्टिट्यूटमध्ये तर तुम्हाला पायलटचं लायसन्स मिळतं अँड देन तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट जे एअर इंडिगो किंवा कोणत्याही कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता अँड तुम्ही ॲज अ पायलट तिथे जॉब करू शकता. तुमच्याकडे त्यासाठी लायसन्स पाहिजे. त्यासाठी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स लागतो अँड तुम्ही कोणत्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये एज्युकेशन घेतात तिथे 250 आवर्सचा तुम्हाला फ्लाईंग एक्सपिरियन्स लागतो. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत कमर्शियल पायलटसाठी. द नेक्स्ट जी फील्ड आहे दॅट इज नथिंग बट मास कम्युनिकेशन. मास कम्युनिकेशन आता बरेचसे स्टुडंट बोलतील व्हॉट इज मास कम्युनिकेशन. सो मास कम्युनिकेशन ज्यांना मीडियामध्ये इंटरेस्टेड आहे, मीडिया डिपार्टमेंटमध्ये जे कोणी इंटरेस्टेड आहेत, फॉर एक्झाम्पल जर्नलिस्ट आहे, एडिटर आहे, RJ, ह्याच्यासाठी एक एक्झाम असते. ती एक्झाम IIMC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन. सो ती एक्झाम जर तुम्ही दिलीत आणि त्या एक्झाममध्ये तुमचा जो काही मेरिट असेल त्या मेरिटनुसार तुमचे मार्क्स आलेत देन तुम्ही मीडिया फील्डमध्ये जाऊ शकता. बरेचसे ऑप्शन्स आहेत मीडिया फील्डमध्ये, तुम्ही त्यापैकी कोणताही चूज करू शकता. सो हा एक आहे मास कम्युनिकेशन. देन नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया. ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया एखाद्याला खूप टेक्नॉलॉजीमधलं नॉलेज आहे बट त्याचबरोबर आर्टिस्ट आणि टेक्नॉलॉजी ह्या दोघांचं फ्युजन आहे. सो तुम्ही ॲनिमेशन आणि मल्टीमीडियामध्ये जाऊ शकता. 3 इयर्सचा कोर्स आहे हा आणि खूप सारे प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स आहेत जे 3 इयर्ससाठी कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात. सो डिपेंड आहे तुमच्यावरती. जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही जाऊ शकता. ह्याच्यामध्ये स्पेसिफिक नाही की तुमचा ग्रुप फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असला पाहिजे किंवा बायो असला पाहिजे किंवा PCMB असला पाहिजे. कोणताही ग्रुप असेल तर तुम्ही ॲप्लिकेबल असू शकता ह्याच्यासाठी. देन अजून एक ऑफबीट ऑप्शन जो आहे, जो ज्याच्याकडे जास्त जनरलाइज कॅटेगरीमध्ये बघत नाही आपण, तो आहे एक ॲस्ट्रोनॉट. इफ एनीवन इंटरेस्टेड तर त्याच्यासाठी तुम्ही जाऊ शकता ॲस्ट्रोनॉटसाठी.
ॲस्ट्रॉनॉटसाठी जे कंपल्सरी आहे ते आहे तुमची इंजिनिअरिंग डिग्री असली पाहिजे. तुम्ही सगळ्यात पहिले इंजिनिअरिंगची डिग्री घेतली असली पाहिजे. इंजिनिअरिंगच्या डिग्रीनंतर प्रत्येक ज्या कुठल्याही जी इस्रो असेल किंवा नासा असेल, कोणत्याही तुम्हाला स्पेस ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला जायचं असेल तर त्यांची एक फिजिकल एक्झाम असते. ती फिजिकल एक्झाम क्रॅक केली पाहिजे आणि प्लस तुम्हाला फ्लाईंग एक्सपिरियन्स असला पाहिजे, जेट चालवण्याचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. सो खूप कॉम्प्लिकेटेड असं त्याचं आहे, बट ज्याला कोणाला इंटरेस्टेड आहे तुम्ही प्रोसिजर फॉलो करू शकता अँड यू कॅन बी ऑन दॅट ट्रॅक फॉर ॲस्ट्रॉनॉट. त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंग ही ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता नॅशनल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग, तिकडेही तुम्ही जाऊ शकता. त्यांची एक्झाम असते. एक्झाम क्रॅक केली तर तुम्ही सायन्स थ्रू तिकडेही जाऊ शकता जर कोणी इंटरेस्टेड असेल तर. तोही कोर्स ऑलमोस्ट 3 इयर्सचा आहे, बट त्याची कॉस्ट ही जास्त असते. अँड देन आय गेस लास्ट ऑप्शन इज लॉयर. जर कोणाला लॉयरही बनत असेल तर सायन्स फील्डने तो लॉयर त्या फील्डमध्येही जाऊ शकतो. त्याच्यासाठी 2 टाईप आहेत. फर्स्ट म्हणजे जर आफ्टर 12th तुमची 12th सायन्स जर झाले तर तुम्ही क्लॅट नावाची एक एक्झाम असते, क्लॅट CLAT क्लॅट नावाची एक्झाम असते. ती एक्झाम जर तुम्ही दिलीत तर त्याच्यामध्ये तुमचा मेरिट बसला तर 5 इयर्सचा कोर्स आहे अँड देन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ग्रॅज्युएटनंतर मास्टर्स इन LLB अँड देन मास्टर्स इन लॉ. सो ह्या 2 पैकी कोणताही ऑप्शन चूज करून तुम्ही लॉयरसाठी जाऊ शकता. सो हे सगळे जे ऑप्शन्स आहेत ह्यापैकी कोणत्याही ऑप्शन्स तुम्हाला चूज करायचं असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला सायन्स फील्ड घेणं बेनिफिशियल आहे. सायन्स फील्डनंतर तुम्हाला हे सगळे करिअर ऑप्शन्स ओपन होतात. सो जर तुम्ही 10thला आहात आणि तुम्हाला ह्यापैकी कोणताही करिअर ऑप्शन चूज करायचे आहे सो तुम्ही सायन्स घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही 12thला आहात आणि तुम्ही ऑलरेडी सायन्स स्टुडंट आहात तर तुमच्यासाठी हे करिअर ऑप्शन्स ओपन आहेत, लक्षात ठेवा. जसं मी आधीच मेन्शन केलं, ज्यांना कॉमर्ससाठी जे ऑप्शन्स पाहिजेत तर अमित सरांचं संध्याकाळी सेशन आहे, आपल्या ह्याच पेजवरून आहे. सो तुम्ही संध्याकाळी येऊन त्या पेजला जॉईन होऊ शकता आणि कॉमर्स रिलेटेड सगळे डाऊट तुमचे तिकडे क्लिअर होऊ शकतात. सो हे आहेत तुमचे सायन्स आफ्टर 12th सायन्सचे ऑप्शन. तुम्हाला 10th नंतर जर तुम्ही सायन्स घेतलं तर तुम्हाला हे एवढे सगळे करिअर ऑप्शन्स ओपन होतात. आता ह्याच्यामधला कोणत्याही करिअर ऑप्शनमध्ये तुम्हाला अजून काही डाऊट असेल किंवा तुम्ही जर 10वीला असाल आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्ये कुठेही काही डाऊट येतो आहे किंवा काही क्वेरी आहे, कोणते कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत ह्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही, जसं मी बोललो की क्लासचे संचालक वैभव सर, त्यांचा नंबर 8898850118 8898850118 ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना कॉल किंवा मेसेज किंवा काही संपर्क करून तुम्ही त्यांच्याकडे तुमच्या क्वेरीचं सोल्युशन तुम्हाला भेटू शकतं. सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काही डाऊट असेल तर. आणि ह्यासाठी काहीही शुल्क नाही आहे, कोणती फीज नाही आहे, विनामूल्य. स्टुडंटचं कन्फ्युजन दूर व्हावं ह्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे. सो त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहून कॉन्टॅक्ट करू शकता. देन दुसरी एक अशी गोष्ट आहे की 10th किंवा 12th नंतर मुलांना कन्फ्युजन असतं की करिअर कोणतं चूज करायचं. तर जसे करिअर ऑप्शन डिस्कस केलेत ह्यातूनही तुम्हाला अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट करा खाली, किंवा जसा मी नंबर सांगितला वैभव सरांचा त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा क्लासचा आपला ॲड्रेस आहे की नितीन कंपनीजवळ जिजामाता नगर आहे, तिथे आपला श्री गणेश क्लासेस आहे, तिथे येऊ शकता. किंवा तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला लोकेशन लगेच मिळेलच. त्या लोकेशनला येऊ शकता. वैभव सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथे त्यांना डायरेक्ट भेटू शकता. क्लासच्या इकडे क्लासही बघू शकता आणि तुमचे जे काही डाऊट आहेत करिअर रिगार्डिंग आहेत, ॲडमिशन रिगार्डिंग आहेत, ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म रिगार्डिंग आहेत, सगळ्या कन्फ्युजन, सगळ्या डाऊट, सगळ्या क्वेरीजवरती तुम्हाला सोल्युशन मिळेल. सो कारण की आपलं गोलच आहे, एमच आहे एज्युकेशन इन आवर सोसायटी. सो त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहून तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता वैभव सरांना. अँड आपला क्लासेस आहे नितीन कंपनीला जिजामाता नगरच्या इथे. सो तुम्ही तिथे डायरेक्ट येऊ शकता. पॅन्डेमिकमुळे तुम्हाला जसं बरं पडेल तसं आत्ताही येऊ शकता, नजीकच्या काळामध्ये येऊ शकता. तुम्ही कधी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, पण लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि ही माहिती तुमच्या उपयोगाची असेल तर तर तुम्ही ह्यावर विचार करा. व्हिडिओ हा फेसबुकला राहीलच, तुम्ही परत येऊन बघू शकता. तुम्हाला जी माहिती पाहिजे तिथे पॉज करून परत तिथे बघू शकता. आणि जर तुम्ही 10th किंवा 12thला नसाल तर तुमच्या ओळखीतल्या किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी 10thला किंवा 12thला आहे तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करा, ही पोस्ट जरूर शेअर करा किंवा ही उपयुक्त माहिती त्यांना भेटू दे, त्यांचं कन्फ्युजन दूर होऊ दे.
तर त्यासाठी तुम्ही हा पोस्ट नक्कीच त्यांच्यावर शेअर करा, लाईक करा. अँड दुसरी गोष्ट म्हणजे 11thच्या ऑनलाईन ॲडमिशनसाठी ॲडमिशन फॉर्मसाठी जे कोणी इंटरेस्टेड आहेत, ज्यांना SGCमध्ये ॲडमिशन घ्यायचं 11th सायन्ससाठी, तर 11th सायन्ससाठी किंवा 11th सायन्स आता कॉलेजची जी ऑनलाईन प्रोसिजर आहे त्या ॲडमिशन फॉर्ममध्ये कोणालाही काही डाऊट असेल तर SGCकडून ते फॉर्ममध्ये आपल्याला सोल्युशन देता येते किंवा ते फॉर्म भरण्यात तुमची हेल्प करण्यात SGC अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता वैभव सरांना, वैभव बिलारे सरांना. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर 8898850118 आहे. ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना कधीही कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन रिगार्डिंगचे तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही सांगू शकता. ते नक्कीच तुम्हाला हेल्प करतील आणि गाईड करतील की तुम्हाला काय करायचं आहे, काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत किंवा कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत, सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला गाईड करतील. सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. लक्षात ठेवा, ह्याच्यासाठी परत एकदा सांगतो, ह्याच्यासाठी कोणती फीज वगैरे काहीच नाही आहे. हे सगळ्या स्टुडंटसाठी, फक्त SGC नाही तर सगळ्या 10thला जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी ही प्रोसिजर ऑनलाईन सेवा आहे. सो तुम्ही निश्चिंतपणे वैभव सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि SGCकडे येऊ शकतात गाईडलाईनसाठी. सो ह्या आहेत गोष्टी. ह्या पलीकडे तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल, जे काही ऑप्शन सांगितले तुम्हाला करिअरचे त्यातही काही डाऊट असेल तर तुम्ही कधीही वैभव सरांचा जो नंबर सांगितला आहे, परत एकदा नंबर सांगतो 8898850118, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा जसं मी सांगितलं की गुगलवरती तुम्ही आपला ॲड्रेस बघू शकता क्लासेसचा आणि तिकडेही येऊ शकता. सो तुम्हाला जसं बेटर पडेल तसं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत एकदा सांगेल की तुमच्या ओळखीत तुमच्या जवळपास तुमच्या रिलेटिव्समध्ये कोणीही 10thला 12thला स्टुडंट असेल ज्याच्या उपयोगी हा व्हिडिओ येऊ शकतो तर त्याच्यावर शेअर नक्कीच करा. आणि तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट नक्कीच करा, त्याच्यावर आपण नक्कीच काही सोल्युशन देऊ. कॉमर्स रिलेटेड स्टुडंट्सनी संध्याकाळी अमित सरांचं सेशन आहे ते नक्की जॉईन करा, तुमचे सगळे डाऊट तिथे क्लिअर होतील. सो एवढं सांगून मी थांबतो आणि तुमचे काही डाऊट्स असतील किंवा काय असेल तर आपण नक्की नेक्स्ट लाईव्ह सेशनला भेटूच. थँक्यू.